आहेत पहिले म्हणजे साऊथची म्हणजे अतिशय सुंदर आहे. माणसं सुद्धा खूप गोड आहेत, चांगले आहेत, म्हणजे हेल्पफुल आहेत. साऊथ मध्ये याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो लँग्वेज बॅरियर. आणि काय आपल्याला सेम इशारे करत हातवारे करत गोष्टी ते घडवायला लागतात. आणि काय कस्टमर अट्रॅक्ट करायला त्या लोकांना हिंदी हे यायलाच पाहिजे. त्यातला फर्स्ट बाईक ट्रोल मिळाला होशूरमध्ये, म्हणजे हॉटेल होते ते ऑलमोस्ट 3000 3,500 वगैरे खूप छान आहेत, क्लीन आहेत, एसी वगैरे 20 प्लस. तिकडच्या लोकांना हिंदी पण कळतं, बोलतात पण ते, प्लस खर्च लाईक पेट्रोल, जेवण, मग स्टे वगैरे सर्व तुम्हाला आता सांगणार आहे पुढे मी. तर फक्त पेट्रोल झाला आहे 10,178, म्हणजे पकडा 10,500 ट्रिपवर किंवा कुठच्याही दुसऱ्या बुकिंग साईटवर तुम्ही चेक करा. तिकडे कमी वाटले तर तिकडे बुक की तुम्ही सोलून जाण्यापेक्षा ना पिल्यन बरोबर जावं. आईला पण आता खूप असं वाटतंय, उत्साह आलाय, आता आपण पण ट्रिप करावं. ऑफकोर्स मी परत नमस्कार म्हणले, तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राममध्ये मनापासून स्वागत आहे. टायटल आणि थंबनेल पाहून तुला माहिती पडलं असेल आज व्हिडिओ आपला कशावर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्या साऊथ इंडिया राईडचा टोटल खर्च किती झाला. माझे साऊथ इंडिया राईडचे अराउंड 9 ते 10 व्लॉग्स आले असतील. आपली राईड झाली कंप्लीट. तर आता खर्च किती झाला हे तुम्हाला सांगण्याचं खूप गरजेचं आहे, कारण की जर कोणाला जायचं असेल लाईक रामेश्वरमला म्हणा किंवा कुठे साऊथला म्हणा किंवा कुठचं एक बाईक राईड करायचं असेल तर एक नॉर्मल खर्च किती येतो फॉर 8 to 10 डेजच्या राईडमध्ये हे तुम्हाला माहिती पडेल, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा होईल. आणि काही नाही, मी तुम्हाला काही टिप्स पण देणार आहेत. ऑफकोर्स मी काय प्रो रायडर नाही आहे की तुम्हाला टिप्स द्यायला, पण जे मी अनुभवलं ना ते तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल तुमच्या पुढच्या राईडला. त्यासाठी सर्वात अगोदर आपण स्टार्ट करूया फ्रॉम टिप्स. खर्च तुम्हाला पुढे आपको सांगणारच आहे मी. तर पहिलं म्हणजे आपली जी 8 ते 10 दिवसाची राईड जी होती ती अतिशय सुंदर, अतिशय छान झालेली आहे. म्हणजे कुठेही आम्हाला अडथळा आला नाही, कुठे माझी बाईक म्हणजे हार्ले डेव्हिडसन माझी सपन तरी कुठे बंद पडली नाही. एक नंबर 3 परफॉर्मन्स दिलेला आहे. ॲव्हरेज पण तिने मला ऑलमोस्ट 30 ॲव्हरेज दिलेलं आहे, ते खूप चांगलं आहे. म्हणजे इन शॉर्ट मला कुठेही काही प्रॉब्लेम आले नाही किंवा माझी बाईक स्किड झाली. हा फक्त एका ठिकाणी माझी बाईक स्किड झाली म्हणजे पडलो नाही, फक्त थोडी स्किड झाली. ते कुठे धनुषकोडीला ॲक्च्युली रेत होती, मला कळलं नाही रेत होती. मी आपला बोलत गेलो रेतीमध्ये आणि गाडी थोडीशी हालायला लागली. बाकीचं कुठेही काही इश्यू नाही झाला, एक नंबर प्रवास झाला. हां, थोडंफार बॉडी पेन वगैरे होतं, त्यात काय वादत नाही. की 8 दिवस राईड केल्यावर की बॉडी पेन होणारच. आणि आमची तरी पहिली राईड होती, माझी आणि बायकोची होती फर्स्ट राईड, तर थोडंफार आम्हाला बॉडी पेन होणार. पण ते 2-3 दिवसामध्ये ऑल रिकवर झालेलं आहे. प्लस माझ्या बायकोनी खूप एन्जॉय केला पार्टीपासून. मस्तपैकी नजारे पाहत जात होतो. मग तिकडचे मंदिरं खूप छान आहेत. पहिले म्हणजे साऊथची म्हणजे अतिशय सुंदर आहेत. प्लस अजून एक गोष्ट म्हणजे ना तिकडचे माणसं सुद्धा खूप गोड आहेत, चांगले आहेत, म्हणजे हेल्पफुल आहेत. तुम्ही काय विचारलं सांगतात. साऊथमध्ये याचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो लँग्वेज बॅरियर. आणि काही नाही, त्यासाठी नॉर्थमध्ये गेलात किंवा दुसरीकडे गेलात ना हिंदी हे सर्वांना कळतं आणि बोलतात. पण फक्त साऊथच असे ठिकाणी ना तिकडे हिंदी खूप कमी बोललं जातं. म्हणजे तमिळनाडूच्या अगोदर तर हिंदी चालते, लाईक बेलगावला पण सुद्धा मराठी चालते, म्हणजे लोकांना मराठी कळतं बेलगावला. तसं पण तुम्ही जेव्हा तुम्ही बेलगाव क्रॉस करून पुढे जातात ना, लाईक बँगलोर आणि पुढे जातात ना, तिकडे थोडीफार हिंदी कमी होतं. पण हिंदी चालते. फक्त तमिळनाडूच्या पुढेच तुम्हाला थोडा इश्यू होतो, कारण तिकडे हिंदीचा प्रॉब्लेम आहे. तिकडे लोकांना फक्त त्यांचीच लँग्वेज कळते. प्लस इंग्लिश पण नीट कळत नाही, त्याच्यामुळे लँग्वेज बॅरियर आहे. प्लस तिकडे पेट्रोल पंप आम्ही जेव्हा बघितलं तमिळनाडूचे ना, तिकडे फक्त त्यांचीच लँग्वेजमध्ये बोलत होते. तर आम्हाला काय कळत नव्हतं ते काय बोलत, आम्ही फक्त हातवारे करतो, इशारे करतो, त्यातूनच त्या गोष्टी होत होत्या. आणि काही नाही. हा, आणि रामेश्वरम मंदिरमध्ये पाहाल तर तिकडे आजूबाजूला थोडंफार हिंदी लोकांना कळतं, पण जे ऑफिशियल आतमध्ये असतात ना त्यांना एवढं हिंदी येत नाही. ते फक्त त्यांच्या लँग्वेजमध्येच आपल्याला बोलायला लागतं, असं लफडं आहे. आणि आपल्याला ते लँग्वेज येत नाही, तर आपल्याला सेम इशारे करत हातवारे करत गोष्टी ते घडवायला लागतं. आणि काय इन शॉर्ट तमिळनाडू नंतर तुम्हाला थोडंफार इश्यू येईल लँग्वेजचा. पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन की रामेश्वरमला जे मोठे हॉटेल्स आहेत, लाईक आम्ही स्टे केला होता हॉटेल रामेश्वरम इन का ग्रँड असं काही आठवतं नाव, तर तिकडे हिंदी लोकांना कळतं, ते बोलतात सुद्धा. कारण कसं आहे की मोठ्या हॉटेल्समध्ये जर तुम्हाला कस्टमर अट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला हिंदी ही यायलाच पाहिजे. हां, तुम्ही लोकल गेलात, त्या लोकल टपरीवर गेला चहा प्यायला म्हणा किंवा नाश्ता करायला म्हणा, तर तिकडे सहसा हिंदी लोकांना कळत नाही, त्यांची लँग्वेज कळते. सेम हातवारी करत आपल्याला बोलायला लागतं. हां, पण तुम्ही इकडे चांगल्या हॉटेलमध्ये गेलात ना तर तिकडे लोकांना हिंदी कळते. तसं आहे ते, म्हणजे कस्टमर अट्रॅक्ट करायला त्या लोकांना हिंदी हे यायलाच पाहिजे, त्यातला भाग. प्लस आम्ही रामेश्वरम जेव्हा रिक्षा घेऊन फिरत होतो ना तर रिक्षावाला पण थोडीफार हिंदी होती, म्हणजे तिकडच्या आजूबाजू लोकांना थोडंफार हिंदी येतं, कळतं. तसं आहे ते. पण तुम्हाला लँग्वेज बॅरियर येईल फॉर शुअर. तर हे झालं हा एक भाग. सेकंड भाग म्हणजे तिकडे तुम्ही रोड ट्रिप करताना गाडी खूप जपून आणि सांभाळून चालवा, कारण तिकडे लेनची शिस्तता कोण पाळत नाही. कसं पण इंडिकेटर न येतात, लेफ्ट जातात, राईट जातात, कसंही जातात, म्हणून तुम्ही स्वतः जरा गाडी आरामात चालवा. आणि काही नाही, त्यासाठी
तिसरा भाग म्हणजे रस्ते तुम्ही पाहाल तर रस्ते अतिशय सुंदर आहे, अतिशय छान आहेत. हायवेचे म्हणा किंवा गावचे रस्ते पण अतिशय सुंदर आहेत, सिरियसली बोलतो. फक्त आय थिंक हुबलीचा रस्ता खराब आहे, वन वे आहे, तिकडे काम चालू आहे म्हणून. बाकी सर्व ठिकाणी तुम्हाला 2 वेज पाहायला मिळतील फॉर शुअर. आणि जर तुम्ही कारने प्रवास करत असाल तर तुमच्या फास्टॅगमध्ये 5 ते 6 हजार रुपये टाकून ठेवा, कारण तिकडे टोल्स खूप आहेत. तर आय थिंक सो 100 रुपये 60 रुपये टोल नक्की असणार. ऑफकोर्स बाईक होते मग आम्हाला टोल लागला नाही, पण तरी पण आम्हाला होशूरमध्ये एक टोल लागला. होशूरचा आय थिंक सिटी क्रॉस करताना इकडे एक टोल लागला 25 रुपयाचा. आणि अजून एक आपण जेव्हा बँगलोर बाहेर पडलो तर बँगलोर तर टुमकूर रोड आहे तिकडे पण टोल लागला आम्हाला 100 रुपयाचा. मग तिकडे आपल्याला फर्स्ट बाईक टोल मिळाला होशूरमध्ये आणि सेकंड बाईक टोल मिळाला आपल्याला बँगलोरच्या टुमकूर या रोडवर, म्हणजे टुमकूर या हायवेवर. जेवणाचं म्हणालात तर जसं तुम्ही तमिळनाडू साईडला जातात ना, तिकडे तुम्हाला मोस्टली इडली वडा डोसा वगैरे मिळतो, चांगला टेस्ट. सांबारा तुम्हाला नाही आवडणार का, सांबारा मला पण नव्हता आवडला तिकडचा. आपला मुंबईचा सांबार जो आहे ना तो खूप छान आहे मी असं म्हणेन. तिकडे चटणी चुम्मेश्वर आहे, चटणी खूप छान आहे, चटणी एक नंबर आहे. फक्त सांबारा थोडासा ठीक आहे, काय काय लोकांना आवडलं का नाही आवडला, पण मला इतका नाही आवडला तो. आम्ही जिकडे स्टे केलं होतं हॉटेल रामेश्वरम, तिकडे पण जेवण वगैरे चांगलं होतं. तिकडे पण आपली काय म्हणतात तिकडे तुम्हाला पंजाबी डिश वगैरे मिळेल. एक मोठ्या हॉटेलमध्ये तुम्हाला पंजाबी चायनीज सर्व मिळेल तुम्हाला, पण लोकलमध्ये तुम्हाला मोस्टली इडली वडा डोसा हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. नॉनव्हेज खूप कमी प्रमाणात तिकडे मिळतं, मोस्टली तिकडे व्हेज हॉटेल्स आहेत. बेकरीज खूप आहेत तिकडे, मग तुम्हाला त्या चिकन पॅटीज आणि काय म्हणतात त्याला नॉर्मल व्हेज पॅटीज वगैरे मिळेल. बेकरीज प्रचंड प्रमाणात तुम्हाला हायवेला बेकरी लागतील. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही सुट्टे पैसे तुमच्याकडे ठेवा, कारण की तुम्ही हॉटेलला जातात तुम्ही वगैरे किंवा तुम्ही स्टे करतात कुठे पण किंवा तुम्ही आपल्या दर्शनाला जातात तिकडे तुम्हाला कोणाला टिप द्यायची असेल तर सुट्टे 10-20 रुपये असलेले बरे. 50 रुपये 100 रुपये ठेवू नका. लाईक 10चा कॉईन 20चा कॉईन किंवा 10ची नोट 20ची नोट, मग 50 रुपये 100 रुपये सुट्टे पैसे घेऊन जावा. सर्वीकडे जीपे चालत नाही त्यासाठी. तर तुम्हाला आता मी ना ह्या ब्लॉगमध्ये हे पण सांगणार आहे की आपण कुठे कुठे स्टे केलं होतं आणि त्याची काय प्राइसिंग होती ती, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा ठरेल. कारण आपण जिकडे स्टे केलं होतं सर्व हॉटेल चांगले होते, खूप छान होते, क्लीन होते वगैरे, आणि प्लस बजेटमध्ये पण होतं. त्यामुळे तुम्हाला मी हे हॉटेल सजेस्ट करू शकतो. पहिलं म्हणजे आपण मुंबई टू बेलगाव केलं होतं, तर बेलगावला आपण राहिलो होतो हॉटेल रक्षित इंटरनॅशनलमध्ये. खूप छान हॉटेल आहे. आम्ही तेव्हा पहिल्यांदा गेलो ना, त्या आम्ही पोचलो शनिवारी ना, प्रचंड प्रमाणात सर्व हॉटेल फुल होते, रात्रीचं पूर्ण क्राऊड होतं. तर आम्हाला खूप ठिकाणी आम्ही चौकशी केली तर आम्हाला कुठे हॉटेल मोस्टली सर्व हॉटेल फुल मिळाले. आणि जे हॉटेल होते ते ऑलमोस्ट 3000 3,500 वगैरे होते, पण आम्हाला कमी बजेट पाहिजे होतं ॲक्च्युली. तर नाही करा हॉटेल रक्षित इंटरनॅशनल आपल्याला सापडलं. काहीतरी विथ GST 2300 रुपये आपल्याला कधी पडलं ते रूम. 24 आवर्स आहे चेक इन चेकआउट, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट सुद्धा असतो, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतो. पण आम्ही त्या दिवशी ब्रेकफास्ट घेतला नाही, कारण आम्ही सकाळी शनिवारी रात्री काहीतरी 8ला पोचलो बेलगावला, आणि नेक्स्ट डे आम्ही काहीतरी सकाळी 6 का 7ला निघा, म्हणून आम्ही ब्रेकफास्ट घेतला नाही. पण तिकडे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मिळतं. हॉटेल रक्षित इंटरनॅशनल रूम्स वगैरे खूप छान आहेत, क्लीन आहेत, AC वगैरे 24 AC आहे, गरम पाणी तुम्हाला सकाळी मिळेल सर्व. तर म्हणजे हॉटेल चांगलं आहे, बिंदासपणे तुम्ही तो बुक करू शकतात. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो बेलगाव टू होशूर. करायचं होतं बँगलोर, पण वेळ होता आम्ही होशूरला गेलो. होशूरमध्ये आपण स्टे केलं होतं हॉटेल ऑलिव्ह इन या हॉटेलमध्ये. तर तिकडे एक गोष्ट आहे की तिकडे त्यांचं रेस्टॉरंट नाही आहे, तुम्हाला आजूबाजूला रेस्टॉरंट मिळते, तिकडे तुम्हाला जेवायला लागतं. फक्त इकडे स्टेज आहे. रूम चांगला आहे, लहान आहे, रूम चांगला आहे, AC 24 आवर्स आहे, गरम पाणी 24 आवर्स आहे, प्लस TV वगैरे सर्व आहे. ते पण सेम 24 आवर्स चेक इन चेकआउट होतं. आणि ते काहीतरी आपल्याला पडलं कधी 1500 रुपयाला. गुड हॉटेल आहे. फक्त मला असं वाटलं की थोडंसं ते बाहेर असं मला वाटलं, हॉटेल बाहेर हायवेच्या थोडं बाहेर असं वाटलं मला. पण ठीक आहे, आम्हाला दुसरा ऑप्शन होता, आम्हाला कळलं ना, आम्ही ते केलं आहे. पण जर तुम्हाला ते पाहिजे असेल तुम्ही नीट एकदा रिसर्च करा ते हॉटेल एक्झॅक्टली कुठे आहे, म्हणजे तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही बुक करू शकतात, नाही तुम्ही दुसरं कुठचं हॉटेल घेऊ शकता, तसा काय इश्यू नाही आहे. नेक्स्ट 3rd डेला आपण गेलो होतो होशूर टू रामेश्वरम फायनल स्पॉटला. तर रामेश्वरमचं हॉटेल होतं हॉटेल रामेश्वरम ग्रँड. ते आम्ही आधीच बुक करून ठेवलं होतं, कारण ते हॉटेल ॲक्च्युली आम्हाला रिलॅक्स पाहिजे होतं, चांगलं पाहिजे होतं, कारण की आम्ही तिकडे 2 दिवस राहणार होतो. आणि ते पण आपल्या इंस्टाग्रामचे फॉलोअर आहेत मिस्टर चैतन्य, त्यांनी आम्हाला केलं सजेस्ट. तो आधी तिकडे गेला होता आणि हॉटेल अतिशय सुंदर आहे, खरं बोलतो अतिशय सुंदर आहे, खूप छान हॉटेल आहे. ते आम्ही बुक केले फॉर 2 डेज. तर 2 डेसाठी होतं आपल्याला काहीतरी 4600 रुपये फॉर 2 डेज फॉर 2 पीपल विथ कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट पण खूप सुंदर होता. आम्ही दोन्ही टाइम ब्रेकफास्ट घेतला, आम्ही एक नंबर ब्रेकफास्ट होता. अनलिमिटेड किती पण घ्या तुम्ही, पण व्हेज तसं आहे ते. आणि तिकडचे रूम्स खूप छान आहेत. तुम्हाला रूम तिकडे मी दाखवतो, एक अतिशय सुंदर रूम्स आहेत तिकडचे. बघा तुम्ही जे बेडरूम बेड पहा, तिकडचं वॉशरूम पहा, एक नंबर होतं, सिरियसली एक नंबर होतं. नक्की सांगेन तुम्हाला तिकडे हॉटेल रामेश्वरम गेला तुम्ही स्टे करा. आता नेक्स्ट मी पुन्हा रामेश्वरम मारणार आहे, पण बाय कार नाही मारणार आहे, माझी आई माझ्या सासूला घेऊन ना. तर आपण त्याच हॉटेलला राहणार आहे फॉर शुअर, कारण मला जाम भारी आवडलं. प्लस तिकडच्या लोकांना हिंदी पण कळतं, बोलतात पण ते, प्लस खूप हेल्पफुल पण आहेत. प्लस तुम्हाला काय पाहिजे असेल तर बरोबर सांगतात त्यासाठी. तर हॉटेल रामेश्वरम ग्रँड लक्षात ठेवा. आम्ही 2 दिवस रामेश्वरमला होतो, तिकडे गोष्टी एक्सप्लोअर केल्या आपण.
तर तिकडे रामेश्वरममध्ये मी धनुषकोडी पहा, मंदिर दर्शन करा, धनुषकोडी पहा. मग आपले लेजंड श्री अब्दुल कलाम साहेबांचं तिकडे घर आहे, मग तिकडे म्युझियम आहे, ते नक्कीच पहा तुम्ही. त्याचा भाव असं दुकान सुद्धा आहे, ते तुम्ही नक्कीच पाहते, पण मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. मग त्यानंतर पंचमुखी हनुमान आहे. मग तिकडे मोस्ट फेमस ब्रिज आहे पंबन ब्रिज, खूप छान ब्रिज आहे, तो नक्की एक्सप्लोर करा. मग तिकडे खूप काही स्पॉट्स आहेत एक्सप्लोर करण्यासाठी. आम्ही फक्त 2 दिवस जास्त एक्सप्लोर नाही केलं, पण नेक्स्ट टाइम जाणार नाही तर कमीत कमी 3 दिवस राहून आम्ही चांगला एक्सप्लोर करायचा विचार आहे आपला. मग आफ्टर 2 डेज आपण चेकआउट केलं फ्रॉम रामेश्वरम आणि आपण नेक्स्ट स्टे केला होता सेलममध्ये. सेलम सॉरी, मी तर कन्फ्यूज होतो. सेलममध्ये. तर सेलममध्ये आपण राहिलो होतो पाम रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये. ते पण मला थोडंसं ऑफबीट वाटलं फ्रॉम हायवे, पण ॲक्च्युली हॉटेल खूप छान आहे, रूम्स खूप छान आहेत, रिसॉर्टमध्ये रूम्स खूप छान आहेत, AC आहे, गरम पाणी आहे. तिकडे पण सेम आहे 24 hours चेक इन चेकआउट. तिकडे आपल्याला पडले 1500 रुपयाला, पण आपण फक्त 1100 रुपये भरले. सांगतो का ते, मला पुढे सांगतो का ते. तर तिकडे तो रूम खूप छान आहे, तिकडे मी स्टे करतो. तिकडे पण सेमच आहे, तिकडे रेस्टॉरंट नाही आहे. तुम्हाला आजूबाजूला रेस्टॉरंट खूप मिळतील, पण तिकडे रेस्टॉरंट नाही आहे, ते फक्त हॉटेल आहे, फक्त स्टेसाठी त्यासाठी. मग त्यानंतर आपण निघालो फ्रॉम सेलम. तर सेलम टू आपण डायरेक्ट गेलो बेलगावला. म्हणजे विचार करा, सेलम टू बेलगाव ऑलमोस्ट 700 किलोमीटर. तो आपण पट्टा एका दिवसामध्ये पूर्णपणे पार केला. 12.5 तास लागले आपल्याला त्या दिवशी. आणि प्लस तो गुरुवार होता, माझा उपवास होता, म्हणजे विचार केला आम्ही जास्त स्टॉप घेतले पण नाही त्यासाठी, कारण रस्ता आणि प्लस रस्ता अतिशय सुंदर होता, खूप छान रस्ता होता, त्याच्यामुळे आपण रपारप गाडी पळत होतो. तर आपण बेलगावमध्ये तिकडेच थांबलो हॉटेल रक्षित इंटरनॅशनलमध्ये, कारण ते हॉटेल आपला जाम भारी आवडलं, प्लस आपल्या बजेटमध्ये सुद्धा होतं त्यासाठी. म्हणून आपण परत तिकडे स्टे केला. तिकडे पण सेम पडले काहीतरी 2200 का 2300 रुपये. आणि तेव्हा आम्ही पण तेव्हा आम्ही नेक्स्ट दिवस चेकआउट केला ना, तर आपल्या गावी लांजाला ना, तो पल्ला खूप कमी होता, लाईक 300-350 किलोमीटर होता. म्हणून आम्ही आरामात नेक्स्ट दिवस सकाळी 7ला उठलो, फ्रेश झालो, नाश्ता पाणी केला. तेव्हा ते कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आपण केला, खूप छान ब्रेकफास्ट होता. त्याच्यामध्ये तिकडे पण अनलिमिटेड होतं वगैरे सर्व गोष्टी, मस्त ब्रेकफास्ट होता. ते ब्रेकफास्ट केला, आम्ही निघालो डायरेक्ट जायला लांजा. आणि लांजाला आपल्या हॉटेलची गरज नाही, की आपलं स्वतःच घर आहे. आपण तिकडे 2 दिवस स्टे केला लांजाला, आणि मग तिकडून गेलो अलिबागला माझ्या मावशीकडे, म्हणजे माझ्या बायकोच्या मावशीच्या घरी. आणि मग तिकडून आलो आपण बॅक टू मुंबई. चला आता वेळ आली आहे तुम्हाला सांगायला की आपला या टोटल ट्रिपचा किती खर्च आला तो. तर ऑफकोर्स आपण डायरी मेंटेन केलीच होती, तर तुम्हाला सांगतो आपला किती टोटल खर्च आला. तर हा खर्च लाईक फ्रॉम मुंबई टू रामेश्वरम आणि रामेश्वरम टू लांजा. कारण लांजा टू मुंबईचा मी खर्च धरलाच नाही याच्यामध्ये. तो काय आपला 1000 रुपये पेट्रोल म्हणा आणि मध्ये कुठे आपण जेवलो ते असेल, म्हणून तो काय धरला नाही याच्यामध्ये. तो म्हणजे तुम्हाला समजा मुंबई टू रामेश्वरम आणि रामेश्वरम टू लांजा पूर्णपणे खर्च लाईक पेट्रोल, जेवण, मग स्टे वगैरे सर्व तुम्हाला आता सांगणार आहे पुढे मी. हे बघा, मी सर्व असं लिहिलेलं आहे आपलं काय खर्च वगैरे आहे तो. तर टोटल खर्च जर चष्मा घालतो तर आपला टोटल खर्च झालेला आहे फॉर ऑलमोस्ट 8 to 10 days 31,177 टिल लांजा. ओके, मग 31,500 पकडा तुम्ही. 31,500 आपल्याला खर्च झालेला आपला पूर्ण टोटल ट्रिपचा. हा फक्त होता आपला, तर हा फक्त आपला ट्रिपचा खर्च होता. पण या ट्रिपच्या आधी आपण आपला बाईकवर खूप काही मॉडिफिकेशन केलेत, लाईक बॅकरेस्ट म्हणा, पिलियन हँडरेस्ट म्हणा, मग त्याच्यानंतर सॅडल स्टे म्हणा, मग त्यानंतर डॅशकॅम लावला होता, इंटरकॉम घेतला होता. ह्या सर्व टोटल खर्च तरी आपला अराउंड 35,000 ते 40,000 रुपये गेलेला आहे. पण ते वन टाईम आहे, कारण आपल्याला पुन्हा जेव्हा आपण राईडला जाऊ तर पुन्हा आपल्या गोष्टी करायच्या नाहीत, त्याच्यावर आपण पुढे नेक्स्ट राईड मारू शकतो, काही टेन्शन नाही आहे. इंटरकॉम 1 नंबर, डॅशकॅम 1, आणि प्लस मी पाठी पिलियन हँडरेस्ट लावला होता, त्याच्यामुळे आम्हाला खूप फरक पडला. खूप एकदम सेफली, खूप काय म्हणतात त्याला, एन्जॉय करत तिने प्रवास केलेला आहे. तिला कुठेही बॅक पेन त्रास झाला नाही. होपफुली ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण बॅकरेस सुद्धा खूप चांगलं होतं. प्लस आपण एक वायझर वाला होता आपल्या पुढे, तो पण खूप एक चांगला इन्व्हेस्टमेंट होता. त्यामुळे हवा आपली जास्त लागली नाही, आपल्या वरच्यावर पार झाली. तर इन शॉर्ट आपण जे आता खर्च केला बाईक मॉडिफिकेशन, ऑलमोस्ट 35,000 to 40,000 तो खर्च आला ना, तर इन शॉर्ट तो ॲक्च्युली वर्थ झालेला आहे. प्लस नेक्स्ट साईडला होतो आपला येणार काम आला त्यासाठी. तर ते सोडलं तर आपल्या या ट्रिपवर झाले 31,177, म्हणजे 31,500 पकडा तुम्ही, चिरीमिरी काहीतरी विसरलं असेल मी. तर तेवढा खर्च आपला झालेला आहे या पूर्ण ट्रिपवर. तर तुम्हाला सांगतो की फक्त पेट्रोलला पण केवढा खर्च आला, तर फक्त पेट्रोल झाला आहे 10,178, म्हणजे पकडा 10,500 पकडून झाला. आणि फक्त स्टेचं झालं आपला 10,500 ते 11,000 रुपये फक्त स्टेचं झालं आहे. आता कसं ना मंडळी, जर तुम्ही सोलो असाल आणि तर तुम्ही कुठच्याही लॉजला म्हणा साधं तुम्ही स्टे करू शकता, तसा इश्यू नाही. तिकडे तर प्राईस जरा कमी होते. आता माझे स्टे होते तो ऑलमोस्ट 2,000, 2,200, 4,600, म्हणजे 4,000 होते फॉर 2 days. 2,200 पकडा, 2,200, 2,300 असे स्टे होते. पण कसं आहे ना, ते मी ते का केलं ते, कारण की आपल्याला पार्किंग हे खूप महत्त्वाचं, म्हणून तिकडे पार्किंग चांगली आहे, सेफ आहे. तेच आपण हॉटेल आयडियली पाहिलेले आहेत, तेच तुम्हाला मी सांगितलेले आहेत. पण तिकडे एवढे पण काही महाग नव्हते, ठीक आहे, आपल्या बजेटमध्ये होते म्हणून आपण ते बुक केलेले आहेत. प्लस
मी तुम्हाला अजून गोष्ट सांगेन की हे हॉटेल बुक करताना तुम्ही आधी मेक माय ट्रिपवर तुम्ही चेक करा. पहिलं त्याला विचारा किती रुपये होतं, मग तो बोलले वाटतं 2500 रुपये. मेक माय ट्रिपवर किंवा कुठच्याही दुसऱ्या बुकिंग साईटवर तुम्ही चेक करा. तिकडे कमी वाटले तर तिकडे बुक करा आणि मग तो बुकिंग त्याला दाखवा आणि मग तो ऑटोमॅटिक प्राईस कमी होते. कारण मी 1-2 ठिकाणी ट्राय केलं आहे. लाईक हॉटेल पाम रेसिडेन्सीमध्ये ते तुम्हाला बोला 1500 रुपये होगा आपका रूम के लिए. तर मी बाहेर आलो, मेक माय ट्रिपवर बघितलं तर होते फक्त 1100 रुपये इन्क्लुडिंग टॅक्सेस. तिकडून बुक केलं, त्याला दाखवलं आणि एव्हरीथिंग वॉज ओके. म्हणजे माझे ऑलमोस्ट 300 का 400 रुपये आपले वाचलेले आहेत. ते खूप मोठी गोष्ट. आणि हे 300-400 रुपये आपण वाचतो ना, ते पुढे आपल्याला कुठे हॉटेलमध्ये खायला म्हणा किंवा पेट्रोलला कामाला येतात. आता ही गोष्ट मला आधी कळली असती ना तर कदाचित मी हॉटेल रक्षितमध्ये म्हणा किंवा आपल्या दुसऱ्या कुठच्या हॉटेलमध्ये म्हणा ते मी वापरली असते. एवढं मला तेव्हा आयडिया नाही आली. पण तुम्हाला मी सांगतो की ही आयडिया तुम्ही वापरा, की तुम्ही पहिलं कुठच्याही बुकिंग साईटवर किंवा मेक माय ट्रिपवर चेक करा. तिकडे चेक करा. टॅली तुम्हाला तो स्वस्त वाटत असेल तर तिकडून बुक करा. ऑनलाईन स्वस्त वाटतं तर ऑनलाईन बुक करा. जेव्हा मी बेलगावला पोहोचलो ना तो हॉटेल रक्षित इंटरनॅशनल मी चेक केलं मेक माय ट्रिपवर. तिकडे पण सेमच दाखवता 2021 रुपये. त्याच्यामुळे मी काय तिकडून बुक नाही केलं. मी आपल्या हॉटेलमध्ये जाऊनच बुक केलं. तसं ते तुम्हाला परवडतं ते तुम्ही करा. पण मी हे सांगेन की पार्किंग मेन पहा, की आपली बाईक खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी पार्किंग मेन पहा आणि काय नाही त्यासाठी. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन ना की तुम्ही सोलो जाण्यापेक्षा ना पिल्यांबरोबर जा. लाईक तुमची बायको असू दे, मित्र असू दे, बहीण असू दे, आई बाबा वॉटर असू दे, बरोबर घेऊन जावा. कारण काय होतं माहिती आहे ना, जो एका खर्च सोलोचा येतो ना तोच खर्च पिल्यांबरोबर सुद्धा येतो. हे तुम्हाला गॅरंटी सांगतो मी. कारण की सांगतो का, ते हॉटेल तुम्ही बुक करतात. आता मी हॉटेल बुक केलं, समजा 2200 रुपये हॉटेल बुक केलं. तोच हॉटेल मी एकटा गेलो होतो तरी मला 2200लाच पडलं असतं. मला तरी हाफ रेट दिलं नसते फॉर शुअर. कारण त्या रूममध्ये तुम्ही 2 का 3 लोक राहू शकतात. त्यासाठी सेम भावालाच पडलं असतं. बरोबर आहे. जर तुम्ही मित्राला घेऊन गेलात तर तुम्ही तो 2200 रुपये अर्ध्यामध्ये होईल. लाईक 1100 होईल. त्यासाठी म्हणतोय. प्लस तुम्ही जेव्हा लंच डिनर करता तेव्हा तुम्ही काही भाजी मागवतात किंवा तुम्ही एक आपलं डाळ मागवतात, तर ती क्वांटिटी जी असते ना ती दोघांना आरामात पुरते. तुम्ही एकटे असाल तर तुम्ही ते मागवलं समजा आणि तुम्ही खाल्लं तर अर्ध तुम्ही ऑफकोर्स वेस्ट काढा. का तुम्ही ऑफकोर्स पार्सल घेऊन जाऊ शकत नाही, का तुम्ही ट्रॅव्हल करतात, ऑफकोर्स जातं वेस्ट. म्हणून 2 जण असाल तर ते आरामात एकच जाईल किंवा एकच भाजी आरामात पुरेल. हां, फक्त जो ब्रेकफास्ट टायमाला तुम्हाला एक ब्रेकफास्ट वाढतो. कारण की जेव्हा तुम्ही सोलो असता तेव्हा तुम्ही एकच इडली वडा म्हणा किंवा एकच आमलेट पाव मागवतात. पण अजून एक असेल तर ऑफकोर्स तो एक्स्ट्रा मागायला लागतो. पण जर तुम्ही मित्र असाल तर ऑफकोर्स तो डिवाइड होतं. पण तुम्ही बायको असेल, बहीण असेल, आई बाप्पा असेल, वॉटवर असतील तर तो ऑफकोर्स डिवाइड होत त्या तुम्हीच खर्च करता. ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला तो ठरतो फायदेशीर असं मला तरी वाटलं. प्लस पिल्यांबरोबर पार्टी असाल ना तर तुम्ही आरामात त्यांची गप्पा गोष्टी करत तुम्ही तुमचा पल्ला कधी कळणार पण नाही. आणि गप्पा गोष्टी मी असं म्हणतोय ते फक्त असं ओरडून नाही, लाईक काय करतो रे, काय असं काही नाही. आमचा होता इंटरकॉम लावलेला. तर इंटरकॉममध्ये आपण मस्तपैकी एकमेकांशी हळूहळू गप्पा गोष्टी करत आपण आपला हा 8 ते 10 दिवसाचा टूर कशी कंप्लीट केली ना तर आपला कळलं सुद्धा नाही. सिरियसली जरा पण कळलं नाही आम्हाला. प्लस पिलियन पार्टी असेल तर तुम्ही तर सांगू शकता आपण फोटो काढ, माझे व्हिडिओ काढ, हा शॉट घे, तो शॉट घे. तो आरामात पार्टी बसून घेऊ शकतो. त्यासाठी सोलोमध्ये तुम्हाला हर टायमात थांबायला लागतं, फोन काढा, शॉट करा आणि असं होतं ते. आणि प्लस तेवढा तुम्हाला टाइम वेस्ट पण होतो. म्हणून मला असं वाटतं सोलोपेक्षा एका पिलियनबरोबर तुम्ही केलं ना तर खूप बरं ठरेल. आणि ऑफकोर्स माझी पिलियन म्हणजे माझी बायको असते हमेशा. हां, आता आई पण रेडी झालेली आहे. कारण मी आणि आई आपला गावी ट्रिप मारली होती. आपल्या लांजाला मुंबई टू लांजा हा प्रवास केला होता आपण. तर आईला पण आता खूप असं वाटतंय, उत्साह आलाय आता आपण पण ट्रिप करावं. ऑफकोर्स मी परत जेव्हा गावी जाईन लांजाला ना तर आईला घेऊन पुन्हा एकदा मस्तपैकी फिरणार आहे. आपला रत्नागिरी म्हणा, राजावर म्हणा, पुन्हा एकदा फिरणार फॉर शुअर. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुम्ही सोलो करण्यापेक्षा पिलियनला घेऊन जावा. आणि जर तुमचा मित्र असेल बरोबर तर अजून काय पाहिजे. म्हणजे धमाल मस्ती ऑफकोर्स आहेच, प्लस तुमचा खर्च पण अर्धा होतो. त्यासाठी म्हणून तुम्हाला हां. तर मंडळी आता व्लॉग संपवायची वेळ आली. तुम्हाला सांगितलं की आपण टोटल खर्च किती झाला ते. आणि हो, या खर्चामध्ये ना मी सर्व मेन्शन केलं आहे. म्हणजे लाईक आपण चहा प्यायलो 30 रुपयाची, 10 रुपयाची, किंवा नारळ पाणी प्यायलो 50 रुपयाचा, किंवा एक केक खाल्ला 20 रुपयाचा, सर्व मी मेन्शन केलं. सर्व टोटल खर्च येतो. फक्त हे पेट्रोल किंवा स्टे किंवा आपलं लंच डिनर नाही आहे. हे प्रॉपर सर्व खर्च आहे जे आपण केलं. लाईक समजा मी बिस्किटचं पुढं घे 10 रुपये, ते पण मेन्शन केलं आहे मी. तसं आहे ते. म्हणजे हा पूर्ण टोटल खर्च आपल्या ट्रिपचा 31,177 म्हणजे 31,500 पकडू शकता तुम्ही, एवढं झालेला आहे. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ फायदेशीर ठरला की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये. इंस्टाग्राम ID Sandy_will कनेक्ट व्हा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण खुश राहा आणि हसत राहा. बाय.